अय शोभे अय ते गमेला ना इकडे बनायचंय शेणाचं. अहो झाडून तर घेऊन ये टाकेन. इकडं. इकडं तुला तर लाजच वाटते फेक लांबूनच असं. आता झाडून काढते तुमचं एक एक काम झालं का दुसरं डोक्याला ताण करून ठेवीत. हे पाहिलं का लगेच तोंड वाकडं करायचं. थोडं करू लागलं तर काय मरशील काय? हो नाही तर काय सवतच आणली करायला तुम्ही. नाही नाही मग सगळं करतो आणू दुसरी चालेल का? आता तुम्हाला फुकटात बिकुनी द्यायचं नाही. अय आज समजू नको फुकटात द्यायचं नाही लाईन लागल लाईन. हा लय अमिताभ बच्चन लागून गेला. अरे हायचे अमिताभ बच्चन शेतकरी म्हणून काय असं कमी समजू नको तू. बरोबर अमिताभ बच्चन करा तेवढं शेण उचला. इथं काय रेखा येणार नाही तुम्हाला शेण उचलू लागायला. तो आता झाली चेष्टा करून झाली तुझी. मग बरं का मी खरंच दुसरी आणि ना चला हे एवढं शेण काढलं का बघ असं भरावं लागेल. बघ बरोबर इधर बघ बरं जमत आहे का बघू बरं मी धरतो वाढली इकडून धरतो सोडायचं. बघ बरं जमलं का नाही. वाकडं दोन नको ना करू. चल मी ठेवून देतो. हा बोल बरं तुला काय बोलायचं. तू मग काहीतरी म्हणले ना आठवडी ती कसली आठवण येते तुला? मला आजीची लयच आठवण येते बघा. अंजूची? अगं मग फोन करायचा ना तिला. हो लेक मोठ्याच्या घरी दिली. इथं गावात दिली असती तर सारखं सारखं बघितलं असतं. बरं दुरून का होत नाही. लेकीचा संसार चांगला चाललाय बघून मनाला सुख तरी भेटलं असतं. एवढं वाईट नाही करून घ्यायचं. वाईट नाही घ्यायचं मला गपची बस. तुला आहे ना लगेच इमोशनल होते लगेच लेकीची आठवण झाली की बस. मग मी म्हणत होतो आपण जवळचं पोहतो त्यावेळेस तू म्हटली नाही नाही चांगलं आहे ते. मोठ्याचं घर दिसलं तू पगाडीस तुला वाटलं लय मोठं गबाळ मिळतं का आपल्याला. ते आपल्याला काय नसतं. लेक आपली सुखाची राहावी म्हणून आपण मोठ्या घरी लेकरू देत असतो. एवढं इमोशन व्हायचं नाही. आपली तुला आठवण आली ना आपण जाऊ तिच्याकडे नाही तर तिला तरी बोलून घेऊ. तुला फोन बी नाही आला का तिचा? एवढ्यात काही बोलणंच झालं नाही बघा तिचं. आता आपण काय करू वाटतलंय काम आठवलंय आता तिकडे जाऊ. तू फोन लाव. तुला वाटलं ना आपण भेटायला जाऊ बस. जायचं का? हा भेटायला जाऊ ना आपण. तेवढं नाही का आपल्या लेकीला भेटायला जायचं पडेल जायचं सांगू. पण भेटून लगेच यायचा. लगेच दारात थांबत नाही. तुला आता सांगतो जास्त नाही. तू म्हणशील मला थांबायचं आणि तिने पुढं करायचं तसं काही करायचं नाही. मानाने सन्मानाने राहायचं थोडस आपलं परत यायचं. आपण आपला तिचा सुखाचा संसार असा दुरूनच बघू आणि निघू. मग तर झालं ना. हो हो चला तिथं हे नको करू लगेच चेहरा पाडू नको डोळ्यात पाणी आणू नको. नाही काही लेख काय असे आहे ह्याच्यात नाही गेले कुठं फॉरेनला. हाय जवळच काही लय लांब नाही. हो हो चला थांबी हे ठेवून देतो. हाव चला की. हा थांब ना पिशवी घेतो. ही पिशवी घे चल. थांब कडी लावून घेतो. लय ऊन झालंय आधीच. तुला म्हणलं होतं जाऊ संध्याकाळी पण तुला दम निघतो. काय लेकीकडे जायचं म्हणलं का नुसतं गोंडा खोलतो. हे दर ओढू लागा ना ते दरवाजा खालून वर कर. चला झाले. हो राम 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 राम. काय नाही लेकीकडे चाललो होतो. तिकडे चाले का? हा लय दिवस झालं म्हणलं तोंड बी बघितलं नाही. लेकराचं लयच आठवण येत होती. चालते चालते या जाऊन या. हो चला येऊ का? हा या चल येऊ का? हा या. चला लवकर चला बरं. इकडून जाईल तिकडून कुठं चालली? निशा काय हो इकडे ऐक ना पाहुणे यायचे. तर येऊ द्या ना मग. येऊ दे ना म्हणजे रोजचेच आहेत. रोजचे नाही मित्र ते. झालं काय झालं मग आता. रोजचे नाही ते सभापती येणार आहे आज. हा का? हा ते तो कधी नव्हत येतोय. आपलं काम गुतलंय ते रस्त्यात तेवढं काढून घेऊ आता त्याच्याकडून. चालतंय. कारण कधी नव्हत बोलावलं त्याला. ती पोरगी कुठे आहे ना घरात. बोलव तिला इकडे. अंजू ये बाहेर. आणि पोरं कुठे गेली? जरा नीट नाटक राहा ना. जरा शिक्का काय बनवून राहा. तुम्ही भिकाऱ्यावर राहता राव. काय तू त्या बापाच्या घरी तुला तशी सवय लागली घरी. ते भिकाऱ्यावानी तू भिकाऱ्यावानी जरा काय बरं तुला अडचण आहे काय नीट नाटक राहायला? इकडून बेत करून आणते कोणाला माहिती डोक्याला ताण. केसन तेन काही वर बांधले तर म्हाताऱ्या माणसावर. म्हाताऱ्या माणसावर राहते जरा कोण जरा आमची ती केस सोड बरं खाली. ते पोर इकडे बाया तू तर व्यवस्थित राहा ना. एवढं काम आहे का तुला घरात? पण याची तर जिमच सुधरून द्या ना. पुरा प्रपंचाचं वाटोळ केलं. तिला जरा चांगलं सांगून सांगता येत नाही का तुला नीट नाटक राहायचं? काय झालं आता?
अरे पाहुणे रावळे येते जर नीटनेटकं राहिले पाहिजे तिला कळत नाही की थोडंफार बी किती वेळा सांगायचं. काय रे सांग जा ना, काय प्रॉब्लेम तुला? ती केसच वर बांधी ती कुठं ते आंबाडान बिंबाडा कशाला लागतं हिला? व्यवस्थित राहत जा ना, काय प्रॉब्लेम आहे? घरकाम असतात हा घरकाम कोणचं घरकाम करते तू? बघा आता तुम्हीच. घरकाम असतं घरकाम ती बाळा काय झक मारायला ठेवली का? आपलं आपलं व्यवस्थित राहायचं मस्त पैकी. तुला 10 वेळा सांगितलं पण तुमच्या तूही नाही चुकी. तू मागच्या वेळेस ते ड्रेस आणले तिला घालायला काय होतं बरं? तिची घालून चुकीच जा ना, नाही काय ती तिची चुकी नाही ती आई बाप्पा तिथं तसली खोड लागली आहे कायमस्वरूपी तसं झाप्यावर राहायचं लागली तिची ती भिकाऱ्यावानी पार इथं पण तेच सवनच व्यवस्थित होता. राहायचं मस्त कसं वाजत. ते आई बाप्पा त्या दिवशी ती आम्ही बसलो तिथे बाजारात आणि ती तो सासरा अरे काय त्याच्या अंगावर कपडे नाही ते पायजमा फाटला आणि दुन्यान भानगडे आले बोंबलत तिथं काय राम राम ये बा मी ते लोक मला म्हणले हे कोण आहे तिला ना पार्लर मध्ये ने बाबा मी म्हणलं हे कोण आहे म्हणजे काय आता लोक तिथे येऊन मला राम राम घालते मकर चव घालायची काय सांगायचं ना येवाई म्हणून. पुढून बुद्धी आली गरीबाच्या पुरी करून पाचतावा आलाय त्याची आई लावून त्या काही चांगल्याची केली असती कमीत कमी हा इज्जत ना तरी राहिली इज्जत असती. तर राहिली असती त्यांच्याकडून हे काही डोक्याला भेटत शिन- नाही. भेटायला काहीच जाऊ दे, जाऊ नाही. दे, पण आपण मग तेवढंच नीटनेटकं पाहून राहिलं चार पाहिजे ना. निदान आपल्याला गेल्यावर तेवढं पाहुणचार आज पाहुणचार जावायला गेलं का काही आज उद्या चहा माहित नाही तर तू पाहुणचाराची बात करायला लागली. तुम्हाला मी म्हणत होते आधीच नको म्हणून तुम्हीच म्हणले नाही गरीबाची चांगली गरीबाची चांगली श्रीमंताच्या अजून माझं त्यात ते गरीबाच माजलंय उलट. सगळं असून बिसून काय हा ना. करायचं? व्यवस्थित राहत जा ना, काय प्रॉब्लेम आहे? आता ऐकन झाप्यावानी ठीक आहे. तिला तेवढंच ऐकायचं सवय बाकी काहीच नाही. काय काम आहे बरं ती बाई काम करते स्वयंपाक करते तिला धुणं भांडी झोपड जरा करते. शिकते, जागे आता वेळेची काय मी नाही. ढुपटू का त्याला काय कळत नाही झोपतं? का त्याला अक्कल नाही का एवढी बायको नीटनाटक सांग स्वतः कसा राहतो मग तसं सांगायचं ना राहायला. हा? जेव्हा सांगितलं त्याला व्यवस्थित राहत होती सवय काय करणार त्याला? भांगार ते भांगारच राहिलं. दुसऱ्या साड्यात नाही तुला घरात घालायला एकच कोंबी ती रोज किती उठून दिवस यायची. किती दिवस झाले तू एकच साडी घाल आहे ना. हा किती दिवस झाले एकच साडी घाल तू दुसऱ्या साड्या नाही तर घरात घालायला का लोकांना दाखवायचं आमचं तमाशा. तिला तेवढंच मग? पडलंय एवढे त्यांची चव कपडे आणले ते घालायची. घाल ना, नवीन नवीन कपडे आणलेले ते घालायचे. कपडे धुवायला टाकले बाकीचे. अरे किती सगळे? कपडे? सगळे कपाट सारखं ही पोरगी आहे ना हिचं मेंदू साडलाय का काय मला कळणार नेमकी हिचं मेंदूचं काम तरी करून घ्या एखाद दिवस. हे जरा वापर थोडस आखलीचा भाग आहे का काही. आता हे काय आले मधीच बा आता हे पाहुणे येणार हे काय तमाशा आहे बा, काही कळणार हे आले भिकाऱ्यावर ह्याला काही शर्ट आहे का नाही कधी तुझ्या बापाला होय ग. राम राम काय काम होतं काही नाही आधी कसं महिना म्हणलं जावायला तुम्हाला सगळ्याला आमच्या आता होऊन गेला आधी का तर महिना ना आता केवढं बोलित जावायला नाही, आहे ना अजून 2 दिवस कायचे 2 दिवस राहिले तुम्हाला डोक्यात लागलेत तुम्ही पण तुम्ही आलेत काय आला भेटायचं होतं. कोणाला भेटायचं होतं? काय ती काय मारायला लागली काय तेव्हा तुम्ही लगेच आलेत धावून. आता लेकीची आठवण आली तिला. काय त्यांचं अवतरण काय लायक आहे का दारात उभा राहायची तरी. आई काय मग जर नीट नाटक राहायला सांग ना. शर्ट आहे का बापाला आहे का हो तुमचे असते द्या ते नवीन कपाटातले काढून. हो मग आम्ही असंच राहतो पहिल्यापासून. तुम्ही असे राहता पण तुम्ही आमची काय चव घालता तुम्ही मस्त राहता चांगले तिकडे जाऊन राहा ना कुठं राहा तिकडं इथं आमची काय चव घालता घेण्या देण्याचं. नीटनाटक राहा जरा माणसं आमच्या गावी 4 लोक येते तुम्ही यायचं कधी बी बरं सांगून तरी यायचं ना फोन करायचा चाललं बी करायला तोंड घेऊन बोललो ती पिशी कोणच्या तिथराच्या हातात आणि काय काय चायला लाज वाटते बा आपल्याला तुला सासू काय ते वरती बांधलंय काय आणि काय बाई. झक मारली पोरगी केली तिच्या हो आईला ही अशी साडी गंमत आहे. फाटकी घालून आली हो काही बाई. आता आमची परिस्थिती तशी आहे त्याला काय करणार आहे? परिस्थितीचं काय कुठं जावायची परिस्थितीला बाबा अरे काय बाबा आणि काय तू बी चालले तू बी आई बापा नाटक करते कशाला आज काय ये फोन करून यायचं ना दारात यायचं तर आज बरं विचार करायचा यांच्या दारात कसं जावं म्हणून. फोन करणार होतो फोन बॅलन्स संपला होता म्हणून मग म्हणलं चले जाऊ आपण. काही सांगत आपली बॅलन्स संपलं दुनियान भानगडीने यावं तेव्हा दुसऱ्याला डोक्याला ताण. आता आमची इथं चांगले माणसं यायचे आणि त्यांनी जर विचारलं हे कोण आहे तर लाज वाटत ना आम्हाला तुम्ही तू येईन ती येईन म्हणून सांगायचं. आता आम्ही आलो सांगा म्हणलं लग्न झालं. लग्न झालं यायचंच नाही काय कामच नाही ना पोरगी इकडे आहे ना सुखात तिला काय रोग आला ती बरेच दिवस झाले ती लागली झालं बाई, तिला रडायला येऊ नका काय तू, आहे? आमच्या रडू घरात. नका आमच्या काय बाहेरच्या घरात. लवकर घे ना. जा निघा इथून. ए, तुला भेटायची ना तू आई बाप्पा तिकडे वाटत तिकडे भेट. जा जा पळ. बरं तू इथून पाठ. जा घेऊन. पाहुणे रावळे आले ना डोक्यात जा ए, जा. निघा तिकडे. निघा म्हणा, हा. आमची इथं माणसं. आखलीचा भाग आहे का हो बाई जा तुम्ही तिकडे जाऊन बोला आणि बसा तिकडे काही इकडे दोन रडायचं मिनिटं, बसायचं इकडे, ते. इकडे, तू ये इकडे 2 मिनिटं
पोलीस सांगत काय जर वाढून चढून सांगितलं फटक्यात काम करून टाकी सांगितलं म्हणजे निघ तिथून. त्यांच्यावर लक्ष राहू दे. बरं इथे येऊन बसा तिकडे गळ्यात गळे घालून. इथे एक तर पाहुणे येणार आहेत ते मोकर हाताने शिन नको वाढायचे काम आणि त्याला आता तिकडे काय तिकडे चव जाळ आहे? कर त्याला तिकडे तिकडे झाकून दे. अजिबात घरात नाही पाहिजे मला ते. दारात बी नाही पाहिजे बरं साईड नाही म्हणजे. तुला सांगता येत नाही का रे किती वेळा सांगितलं त्याला नाही सुद्धा काय तुझं तोंड हाणलं काय पाहिजे सुरत माहिती काय आलं भिकाऱ्यावर दारात ती कोणची बोलवलं बाईची त्याला. साडी फाडलेली ते आला कोपरीवर बोंबलत एकच काही ग्राम सगळं पहिलं आणि करायला आला काय काय माहिती कुठं झालेत कस काय आले अरे तिकडं तूच सांग. नास काय घरात निघ जा त्यांच्याकडे बघ. गप 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 रडू नको. गप तुला त्रास देत आहेत का ते? आई अपमान झाला ना खूप तुमचा. नाही ग माय, काही नाही अजिबात काही नाही. नाही जाऊ दे बोलायचं कशाला बोलू मला दे. एवढ्या श्रीमंताच्या घरात दिली, एखाद्याच्या गरीबाच्या घरात दिली असती तर परवडलं असं माहिती का. रोज माझा पण असाच अपमान करतात ते. रोज मला घालून पाडून बोलतात. माझ्याशी कधीच प्रेमन नाही बोलले अजून. अगं आम्हाला वाटलं जीव लावतील तुला. बोलते शेजी तू नको रडू बरं. तू आहे ना तुला लगेच नाही. लेकीला पाहिलं की येतं गप. अगं माईला लाज नसते ना ग. लय आठवण येत होती बघ तुझी, म्हणून म्हणलं डोळ्याने बघितलं तर बरं वाटत. मला पण लय आठवण येते तुमची, पण काय करू भेटूनच देत नाही मला. एखाद्या गरीबाला दिलं असतं ना मी रोज भेटायला आले असते तुम्हाला. मला म्हणले फोनवर बोलते का, मी म्हणलं लय दिवस झालं फोनवर सुद्धा बोलली नाही माझ्यावर. आपण आमची गरीब चूक आहेत झाली ना. बाई. गरीब लोक आहेत ना आपण, त्याच्यामुळे आपली किंमत नाही ग श्रीमंताच्या जगात. सगळी चेष्टा करतात अगं गरीबाची. काय करते आता? आई गप 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 रडू नको, गप गप. चांगलं राहा, रडू नको अजिबात. हं? आपल्या आई बापाचं नाक वर करायचं, बघायचं, ते म्हणते तसं राहायचं. स्वयंपाक पाणी करतेस ना? हो सगळं करते आई. अगं आठवण झाली म्हणली जायचं भेट. का म्हणून रडता? काय आठवण आली लेकीची. लेखीची आठवण आली. म्हणून आलो होतो भेटायला. भेटायला आले वे. हा आता काय करता आमची परिस्थिती अशी आहे. हा पाहुण्याला आम्ही आलो का आवडत नाही, लाज वाटते त्यांना. आता आमची परिस्थिती अशी आहे, काय करणार सांगा बरं तुम्ही. नाही मोठ्याला पुरी दिलेच नाही पाहिजे. नाही नाही आता कसं आम्हाला वाटलं बघ चला लेक सुखात राहील म्हणून आम्ही आपलं देऊन टाकलं बा, नको. पण आता काय करता आलंय वाटायला तर बघावंच लागणार आहे. ते तिला बी त्रास देते तिथं ते. नाही मोठ्याची माणसं तर असंच देते यार. अहो बाजारात भेटलो आम्ही दोघं वे म्हणून म्हणलं राम राम घातला. बघा ना सुद्धा माझ्याकडे आणि घरी जाऊन बायको सगळं म्हणते माझी चव घालीत होता वेळी माझी सगळी गावात. आता आमची परिस्थिती अशी आहे, काय करणार सांगा बरं. बरोबर आहे. पैसा आमच्याकडे माणूस काय गरीबच राहत असं नाही ना. आज तर उद्या आमच्याकडे बी येईल ना. मायला लाज नसते ना. हा आता लग्न झाल्यापासून भेटायला नाही आलो. हे सारखं गोट्यात काम करायला लागलं की यायची अहो चला लेकीकडे जाऊ, चला लेकीकडे जाऊ. म्हणलं जाऊ थांब, म्हणलं जाऊ नाही म्हणलं सासरवाडी जास्त बंद नाही वाटत पोरांकडे जायचं म्हणलं. म्हणलं जाऊ. काय काय हा आमच्या घराची बदनामी लावले काय हे इथं निघा इथून निघा लवकर चाललं का ते? हे काहीच नाही म्हणले. निघा इथं अजिबात थांबायचं नाही. काय लावलंय हा तुला ही शिकवण आहे का? नाही ते भेटले होते ना. काय भेटले होते तुम्हाला इथं शांत बसा म्हणलं होतं ना. आम्ही बोलावं नाही गेले की बरोबर सांगा बरं. मग बोला ना तिकडे बसून दुसऱ्या माणसाला कशाला बोलता. मग ते आले बोलले मग बोला नाही बोलायचंच नाही. का बरं नाही नाही बोलायचं? बोलायचं आमच्या गावातल्या एका पण माणसाला. आणि बोलायचं ना बोलवून लगेच हाकलून दे इथून. तू घरात ये काम राहिले बाकीचे काही व्यवस्थित बोलत जा. जा तिकडं. बघा हे असं आहे. तू काळजी नको करू, आम्ही निघतो, नाही तर तुला अजून त्रास होईल. अहो काय करायचं जायचं. हा. थांब ना आपण. तुला काही अजून काही लागलं तर सांगत जा आम्हाला. फोन करीत जा ना आईला तरी एकदा तरी. हा. हा? किती दिवस झाले लग्नावरून आलं तसं फोन नाही म्हणे तिचा.
ती आईची माया असते, आईला आठवण येते. हा फोन केला पाहिजे ना एखादा तरी. हो बाबा. नाही मला केला तर आईला करत जा, नाही आईला केलं तर बाबाला करीत जा. आई गप बाबा घे, रडायचं नाही. गप बरं, तू आहे ना इमोशन तिला बी रडायला लावती. गप 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 रडलो गप. भेटलो ना आता आपण, तुझी इच्छा होती ना, भेटलो की नाही लेकीला. गप रडू नको. काळजी तू रडली ना ती पण रडती बघ. तू काळजी घे तुझी. माझं तर नशीबच फुटलं बाय. गप गप. आई कुठून मोठ्या घरी माझ्या लेकराला दिलं मी, सगळं वाटोळ झालं बघा. गप गप. लोक म्हणायचे मोठ्या घरी पोरगी दिली तर सुखी राहती, पैसा पाणी. आयुष्यभर गरिबी बघितली आम्ही. मग वाटलं का लेक तरी सुखात नांदन आपली, म्हणून केलं ग. मला माफ कर, मला माफ कर. तू गप 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 बस नाही. रडायचं नाही. झालं आपली चूक झाली ना. मोठे तितके खोटे असतात बघ. मोठ्याच्या घरी लेक देऊ नाही ग. लय आयुष्य बरबाद होत गेली की लय. गप गप गप. आई तुमचं नाही काही चुकलं, माझंच नशीब फुटकं होतं. पश्चाताप झाला या मोठ्याच्या घरात पोरगी देऊन. काय स्वतःच्या तोंडात मारायला सुद्धा आता जागा नाही उरली बघा. लय वाईट वाटत. काय सांगावं कोणाला, कसं सांगावं कळणार ना. पाहुण्याने विचारलं तर पाहुण्याला सांगतो व्यवस्थित चाललंय, मजेत चाललंय एकदम, काही काळजी नाही आम्हाला. आपण आपलं फाटकं कापड जर लोकाला दाखवलं तर ते अजून फाडीत असते. म्हणून आपलंच दातानं आपलेच ओठ म्हणायचं आणि गप्प बसायचं. तुला म्हणलं होतं नको जायला, पण तुझी आठवण आली का ती सारखी रडत आहे. काय सांगायचं तुला. आता आम्ही तुझ्या घरी नाही येणार. आई अगं ऐक आमचं, तू फोन करत जा, आम्हाला तेवढ्यातच आल्यासारखं वाटेल. आहे का नाही. फोन करीत जा आणि सांगत जा खुशाली तुझी. आता नाही यायचं बाई. कोण्या गरीबाला दिली असती तर माझी पोरगी नजरेसमोर तरी राहिली असती. हा ना. काळजी घे. आता गरिबी म्हणजे वाईटच झालंय, असं झालंय. काळजी घे स्वतःची. तू पण काळजी घे बाबा तुझी. काळजी घे. हो तू पण काळजी घे. परत रागवते ना तुला. हा? जावई नाही काय बोलत तुला. ते पण बोलतातच. ते पण बोलतात. आहो आपण आता काय झालं, काय रडते अंजू? तुम्ही काय रडताय? आईची आठवण आली म्हणली बऱ्याच रडायला. दिवसांनी भेटलो ना म्हणून थोडंसं. नाही काय झालं सांगा ना, काय झालं अंजू, का रडते तू? काय नाही, आईची आठवण आली होती. का असं अचानक रडते तू डायरेक्ट? हे बघा, माझे आई बाप गरीब आहे, यात काय त्यांची चुकी आहे का सांगा बरं. त्यांनी श्रीमंताला दिली पोरगी हा विचार करून की मी सुखी राहील, आणि तुमचे आई वडील दरवेळेस त्यांना खालून पाडून बोलतात. ते तरी काय करतील ह्याला, आणि मी तरी काय करू ह्याला. मग तुम्हाला आधीच कळायला पाहिजे होतं ना, मग तुम्ही तुमच्याच लेवलची मुलगी करायची, कशाला मला केली मग. अच्छा ठीक आहे, मी माझा काय चुकला असतं तर मला माफ कर. मी पण आई वडिलांना सांगतो माझ्या. हा ठीक आहे, हा जाऊयात आपण वरती आणि त्यांना सांगा बोलतो मी त्यांना. हा ठीक आहे. बोलू आई वडील तुमचे नाही बोलून द्या ना मला, चुकीचं नाही, असं नाही वागायला पाहिजे ना त्यांनी पण. त्यांना जर मुलगी असते मग ते कसे वागले असते. काय आमची परिस्थिती तशी आहे, काय करता. नाही काय नाही, मी सांगतो माझ्या वडिलांना. आम्ही येणार नाही परत. नाही असं नाही करू. नाही यायचं जायचं तुमचंच घर आहे ते पण. हा ठीक आहे, नाही रडू नका तुम्ही, रडू नका, मी बोलतो. हा तुम्ही रडू नका, माझ्याकडून काय चुकला तर मला माफ करा. हा रडू नका तुम्ही, रडू नका बाबा, नका ना रडू बाबा. तुम्ही, रडू नका, मी बोलतो त्यांच्यासोबत. बोलता येत नाही मला कुठंच, काहीच नाही. नाही अजिबात नाही. जीव असा एकदम तास होतो, काय सांगायचं. नाही हे पण तुमचंच घर आहे, ते पण तुमचंच घर आहे. हा यायचं आम्ही काय पाहिलं, मुलगा चांगला आहे, चला मोठ्या घरी पोरगी सुखी राहील म्हणून म्हणलं. नाही सुखी राहील काहीच प्रॉब्लेम नाही. गरीबी असं नाही, काय वाईट पण आहे का सांगा बरं. नाही त्यात तुमचा का दोष आहे हो. ठीक आहे, आम्च्या वाटेला गरीबी आली, आम्ही काय उद्या आज ना उद्या काहीतरी आम्हाला भेटत करू आम्ही. बाबा रडू नका तुम्ही, रडू नका, मी बोलतो माझ्या आई बाबांसोबत. आम्हाला वाईट वाटलं त्यांनी आम्हाला. बाबा नाही, बस काही ना, बस मी बोलतो. बस झालं रडू बाबा. नका तुम्ही, रडू नका, जातो मी. माझं सुद्धा बोललं मला ते आई म्हणून लाज वाटते म्हणून. नाही काही नाही, आज त्याला काय गरिबीचं श्रीमंतीचं काय यार. ठीक आहे, बाबा बस झालं. रडू नका तुम्ही. हा
तुम्ही काय बोलू नका. नाही नाही बोलतो मी त्यांच्यासोबत बोलतो मी. हा. ठीक आहे चला अंजू वर चला. चला आम्ही घेऊन जातो तिला. नाही घेऊन नका जाऊ तिला, मी अहो, बोलतो. तिला राहू दे तिच्या घरी, घेऊन जातो काय. आई मी आहे ना, मी बोलतो ना. घरी घरी बिरी नका घेऊन जाऊ. काळजी घे. ठीक या. अरे काय बोलत असते ना इतके वेळ ते काय माहिती मरू द्या तिकडं. मरून तिकडं काय करणार आहे त्याच्या आई त्या बाप? पोरीने काय सांगितल्यावर काय सांगणार आहे सांगून सांगून? मला हे करतेत, मला ते करतेत, मला हानीतेत, मारितेत, मला सारखं बोलत येत. हेच बोलणार आहे, दुसरं काय बोलणार आहे? चांगल्या माणसात चव जायची काम होती. अहो पण कशाला यायचंच कशाला तिच्या आई बापानी घरी? त्या भिकाऱ्यांनी आपल्या दारात, त्यांची लायकी आहे का आपल्या दारात यायची तरी? पण आता ते आहे तुम्हाला ते- सांगता येत नाही का? काय सांगू मी? काय सांगू मी? त्याला लावलंय आता आपण तिकडे चार पहिल्यांदा पाच झालं तिकडे आपण जाऊन पहिल्यांदा बसलंय. झक मारली गरीबाची पोरगी करू म्हणून. मी तुम्हाला म्हणलं होतं नको म्हणून, चांगली माझ्या भावाची होती ती करू म्हणलं होतं. तुझ्या भावाची मग तर इसच प्यावं लागलं असतं हा, मला. लगेच विष प्यायला. काय एवढा खतरनाक आहे काय तो? खतरनाक काय मग एवढी डेंजर आहे? काही सांगायचं आपलं विष प्यायला. काय एवढं कुचू कुचू काय चाललंय? अर्थात झालं ना अहो, गेलं. पण तो पण गेलाय तिकडं, त्याला कळत नाही का? त्यो काय आपण तो तिकडे काय जातो का नाही काय? भरोसा नाही. तो एखाद्या दुसरीकडे जायला बसलाय. तुम्ही नका सांगू. पुढे गेलाय काय तर आलाय 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 सगळे चालेल. कुठे गेलता? मी काय म्हणलं तुम्हाला? काय रागलेश काय झालं? गेल नाही काय अजून? नाही नाही ते हो जाणार पाहुणे याची तर आमची इथे काय मग करतो तुम्ही गोळ घालता घेणं देण्याचा. असं काय म्हणता तुम्ही त्यांना? इथं माणसं यायचे चांगले आणि तू म्हणे असं काय म्हणतात त्यांना म्हणजे काय म्हणायचं. त्याला माणसं मग त्याला काय एवढं लगेच काढून द्यायचे का आलेले पाहुणे? मग कशाला घरात ठेवतो का? देवाऱ्यात कोणतो का? का पाय धुवून पाणी पिऊ? तुमचं काय चाललंय? पार्टीला पण नको नको केलं तुम्ही. ती रडती तिकडे. तिला काय नको नको केलं. तुला काय बोललो आम्ही? तुला काय कमी का बाई? काय झालं तुला आता? कोणता गोळा उठला तुला? बघा असं बोल. काय बोलायची पद्धत तुझी तुला पण कळत नाही आई. काय तू पण बोलतो एक स्त्री तुझं? ना, तू अशी बार घालून पाडून बोलती तिला. काय चाललंय वे बाबा? तुम्हाला पण कळणार झालंय काही? अरे मग याला आता कपडे घालून नाही येत आहेत का? अहो, ठीक आहे ना, गरिबी त्यांची. काय कपड्याची कुठं गरिबी असते काय? मागून घेऊन जा पैसे पण कपडे चांगलं चुंगलं तर राहतील चांगले, याला काय एवढं आता? सवय लागली त्यांना ती घाणवाण राहायची. सगळ्या गोष्टी लय करता लई तुम्ही. तोंड सुटलंय तुला. शांत बस. रडती ती तिकडे जाऊन त्यांच्या आई वडिलांपाशी. रडू दे ना, काय काळं पडणार आहे काय तिची? हा? तुम्ही फक्त गरिबीच्या नावाखाली त्यांना हे करताय, ढसाळताय. आपल्याकडे थोडं आहे म्हणजे आपण लगेच माजायचं का त्या गोष्टीला? असुडे असतं. आम्ही नाही माझं तो, आम्हाला माहिती. हे चुकीचं आहे, असं नाही करायला पाहिजे ना तुम्ही. तर तू आता आम्हाला म्हणजे आमच्याच पोटी जन्म घेऊन तू आम्हाला शिकव. अगं मी सांगतोय तुम्हाला. आधी तुमचं ऐकत होतो मी. काय सांगतो रे भाऊ तू? काय मग? सांगतो सांग ना. हा? काय समजून सांगतो सांगतोस? तुम्हाला की तुम्ही तिला बरं मला एक पाडून सांग बोलताय. मला एक सांग त्याला चांगले कपडे घालाय तर लाव. तर तू बघ खाली मग असं बोलायला की तुम्हाला राग येते काय? तुम्हाला मला सांगा त्या कोपरीवर राहता तुम्हाला शर्ट नाही का? फाटला होता म्हणून म्हणलं. अहो, दुसरा घ्यायचा ना. ती फाटकी साडी घालून आली ही बाई. तिला एवढी पण अक्कल नाही का? लेकीच्या दारात चाललोय आपण, फाटकी साडी कशाला घालावा? एवढं कळत नव्हतं का? एवढं नॉलेज नाही का? घेणार आहे सणाला घ्यायच्या. हा घ्या सणाला. माझ्या आहे 2-4 देते मी त्या. पुरीला चांगलं राहा म्हणलं का तिने बी ती 4-15 दिवस तीच साडी घालाव. आई बापाला चांगलं राहा सांगितलं का तिने लगेच सणासुदीचं नाव सांगा. काय मला कळणार नेमकी द्वारा. चांगले तुम्ही लगेच त्यांना हे करताय म्हणजे कसं करतील ते? जा मग तू त्या संग राहतील तर तू लागला सांगायला. तू आम्हाला नाही सांगायला लागला काय? तुला राहायची तर राहणार जा. मग त्यांसोबत मग काय तुम्ही राशी म्हणून राहिले काय? हा बायकोचा बैल झालाय तो जाऊन दे. बघा ना. जातो मग काय? काय सबुरी नाही घ्या. काय बोलतो? तुम्ही आले ना आमच्या घरात भांडणं लावून दिले बाकी काय नाही केलं. तुम्ही पार एकदम थर्ड क्लास चालले तुमचं पार एकदम अहो, काढून काढून राहू चाललंय द्या पार. ना, नका ना बोलू त्यांना एवढं. त्याला कळायला पाहिजे ना एवढ्या दिवसापासून त्यांचं चाललंय. मला माहित नाही काय नाही. आज सारं माहित तुझ्यामुळे पडतंय तुझ्या आई सगळं. बापामुळे. आमचं पोरग आजपर्यंत एक शब्द आम्हाला हे बोललं नाही. आता हा? त्यात आमची काय चुकी आहे ते बघतात ते सगळं डोळ्यांनी. काय बघतोय? काय बघतो रे तू? काय बघतो म्हणजे अरे दिसतंय मला सगळं. काय दिसतं तुला? मग प्रत्येक वेळेस घालून पाडून बोलायचं, आई वडिलांना बोलायचं. त्यात तिचे पण आई बापाचे ना ते आज थोडी आहे. मी तुम्हाला बोलल्यावर त्यांना राग नाही येणार का? तसंच त्यांना बोल ना पण- बाई बोल. आता तूच राहिली बोलायची. मी उदाहरण देते. उदाहरण देते. चांगलं उदाहरण देतील. तुम्हाला काही म्हणून बोलले काय? सांगा बरं. आमची पोरी उलट तरी बोलत आहेत. आता उदाहरण देऊ राहिली ना. ते आणखी काय आता द्यायचं? एवढ्यात बोलले अजून आता. काय बोलायला पाहिजे तिने?
इथून माग कधी बोलले का? आता ती असं बोलल्यामुळे बोलले ते. चांगले आता ती गरीबाच्या घरात वाढलेली आहे, ती तसं राहते, त्याला काय करणार? राहणीमान तिला आता आवडत झालं ना फार 2 वर्ष लग्नाला, आता मस्त हे आहे ना, वळण इकडचं लागायला पाहिजे ना. कवर गरीबाचं घर, गरीबाचं घर. चांगलं राहत जा बाई, पॉश राहत जा. तुला काय लागेल ती घेत जाय त्याची. तिला काय कमी आहे? सासूबाई कधी कमी सवर केलं? राहत जा. केलं कमी? नाही केलं कमी राहील, ती बी चांगली राहील. तू पण समजून घेत जाय तिला. हा समजूनच घेत आले आतापर्यंत. तुम्ही काय शांत बसतील? बोला ना. काय बोलायचं? काय बोलायचं? गरीबाची चेष्टा ना करू बा, एवढंच म्हणणं आहे आमचं. आता आम्ही काय चेष्टा केली बाई? काय चेष्टा केली ग? काय चेष्टा केली? सांग ना आता. कष्टाचा काय प्रश्न आहे? आपलून दिलं मग. म्हणजे हे तुम्हीच कसं तर राहायचं, वरून तुम्हीच आम्हाला सांगायचं गरीबाची चाष्टा नका करू. तुमचं सारखं तुमच्या मनाचं काय असल्यावर मग सगळं जमत ना. तुम्हाला काय डोक्याचा भाग आहे का दोघा नवरा बायकोला? माझ्या म्हणण्याचा उद्देश काय आहे का यांना चांगलं राहायला सांगा. राहतील ना मग आता. कवर किती दिवसापासून सांगतोय, 2 वर्ष झाले त्या गोष्टीला सांगून राहतील. ह्या माणसात जर बदलच होत नाही, हे माणूस आहे होय. राहतील ना आता. काय नुसतं कोपरी हिंडतोय रात्रंदिवस. गावात जर आलं तर मला लाज वाटते राव माणसं देखता म्हणायला याला. माणसं कसे राहते मला काय माहिती. तू 2 मिनिटं ऐक. तुला तू तू आता तो कशा मांडलो आम्ही? तू चांगलं राहत जा म्हणून का दुसऱ्या गोष्टी मांडलं तुझ्या संग? का तुला सासरवास करतो आम्ही? राहील चांगलं, खरंच राहील. हिला काय चांगलं राहायला रोग येतोय? हिला कपडे लागते, हिला ड्रेस आणले पोरांनी, घाला टाकाटक मध्ये राहा ना. तिला भीती वाटत असेल. काय भीती वाटत असं? मग आम्ही सांगत होतो घालायला आणि तुम्ही सांगा भीती वाटत असेल. तसं तुम्हाला बी 2 वर्ष तुम्ही काय म्हणता माहिती का? नाही याला काय सांगितलं शर्ट घाला, हे काय म्हणतं माहिती का? नाही या सणाला घेऊन आ. ही कोणची पद्धत आहे? 2 वर्ष झालं तेच ऐकत आलोय आपण. शर्टाला इनमिन 500 रुपये नाही लागत, 500 रुपये भेटत नाही ते यांना. कर्ज आहे तेच फेडू फेडू आम्ही बेजार झालो. किती कर्ज असलं माणसा म्हणून कपडेच नाही घालायचे का? वेळेस येऊ चांगलं घेऊ. एक काम करा, तुम्ही माझ्या संग झाला, मी घेऊन देतो तुम्हाला. आधी घेऊन त्याला कपडे जा. चांगले कपडे घेऊन देतो. चला माझ्या संग. दे 2-3 ड्रेस घेऊन दे त्याला, 2-3 साड्या घेऊन दे जा. जाऊ आपण. नाही नाही, जाऊ आपण, घेऊ, काय प्रॉब्लेम. जा दोघं नवरा बायको जा, घ्या जा. त्याला घेऊन देतो. आधी घेऊन दे व्यवस्थित. आणि ते कपडे घेऊन जा. चला, चला. चांगलं या फक्त मा एवढंच म्हणणं आहे. उगा येऊन चव घालते मोकार भिकाऱ्यावानी येते दारात आणि डोक्याला ताण करून जाते घेण्यान द्यायची. कळत नाही का एवढं? त्यांना काय नाही कळत, त्यांना फक्त ते कसे राहतात हीच कळत आहे त्याला नाही. चला चल मी आलो गावातून. जेवायचं नाही का तुम्हाला? नाही आलो 5 मिनिटात.